नमस्कार, जय शिवराय. विनोद वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ज्या अपरिचित अशा किल्ल्याला भेट देणार आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले पिंपळासकोट. पिंपळासकोट ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील डोंबिवली कल्याण ठाणे येथील उल्हास नदीमुळे रेल्वे मार्गावरील हा एक अपरिचित किल्ला. साष्टी परिसरातील 16व्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापार व चाचे लोकांपासून रक्षण व्हावे यासाठी बरेच छोटे किल्ले बांधले. त्यापैकी आज नामशेष होत असलेला 1530 मध्ये बांधलेला मुंबई ठाणे भिवंडी कल्याण या रेल्वे व्यापारी मार्गावर एका छोट्याशा टेकडीवर असणारा हा किल्ला 1739 मध्ये नरवीर चिमाजी अप्पा यांच्या वसई मोहिमेवेळी हा प्रांत स्वराज्यात आला. आज किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे. किल्ल्याला लागूनच खाली मानवी वस्ती आहे. संवर्धन होणे खूप महत्त्वाचे आहे असे आपले प्रशासन, सरकार, तुम्ही, आम्ही ही आपली जबाबदारी आहे की हा इतिहास आपण जपला पाहिजे. आज हे सर्व नामशेष होत जात आहे. ह्यापुढे जेव्हा या प्रांताचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगू तेव्हा ती वास्तू नसेल, फक्त अंदाजाने सांगावं लागेल की येथे किल्ला होता. इतिहास नव्याने घडू शकत नाही, पण जो आहे तो तर आपण नक्कीच जपू शकतो आणि तो जपण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू. जय शिवराय. गावातून थोडस आत आलात, जस्ट तिथून थोडं चालायचंय आणि मग असे बोर्ड मला जागोजागी दिसतील. रस्ता हा असा आहे आणि आता चढतोय. उल्हास नदी खाडी एस आकाराचे वळण घेते. त्या ठिकाणी खाडीच्या दक्षिणेला डोंबिवली तर उत्तरेला पिंपळास गाव आहे. पिंपळास गावातील टेकडीवर पिंपळसचा किल्ला आहे. पिंपळास किल्ला असा जरी याचा उल्लेख होत असला तरी ही केवळ एक टेहाळणी चौकीची जागा असावी. या टेकडीच्या खाली पिंपळास गावाची वस्ती आहे. गावातील लोक या टेकडीला किल्ला आणि कापरी देव या नावाने ओळखतात. वस्तीतून असलेल्या पायवाटेने 10 मिनिटात आपण टेकडीवर पोहोचतो. संपूर्ण टेकडी दाट झाडीने झाकलेली आहे. या झाडीतून दक्षिणेला दूरवर खाडी दिसते. टेकडीवर एक वास्तू आहे. या वास्तूची उंची अंदाजे 20 फूट आहे. ही वास्तू एक मजली असावी, कारण वास्तूच्या भिंतीत वासे बसवण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात. वास्तूचे छप्पर अस्तित्वात नाही. या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच असलेल्या अर्धवर्तुळाकार कमान असलेल्या कानोड्यात शेंदूर लावलेले काही दगड ठेवले आहेत. त्यांना कापरी देव म्हणतात. टेकडीवर पाण्याची व्यवस्था दिसत नाही. तसेच तटबंदी किंवा संरक्षणाची कुठलीही व्यवस्था दिसत नाही. हे ते पोचायचे असल्यास आपणास पिंपळगाव ठाणे कल्याण मुंबई आग्रा महामार्गावर आहे. कल्याणहून ठाण्याकडे जाताना पिंपळास 11 किलोमीटर अंतरावर आहे, तर ठाण्यावरून कल्याणकडे येताना 15 किलोमीटरवरती अंतरावर आहे. महामार्गावर पिंपळास गावात जाणारा फाटा आहे. पिंपळास गावातील चौकोनातून एक रस्ता पिंपळासकोट किंवा कापरीदेव टेकडीकडे जातो. या रस्त्याच्या वस्तीत म्हात्रे पहलवान यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या थोडे वर गेल्यावर डाव्या बाजूला दाट वस्तीतून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. डोंबिवली पश्चिमेकडून रेतीबंदर वरून वेल्ला गावात जाण्यासाठी बोट सेवा आहे. वेल्ले जेटेवरून 3 किलोमीटरवरती पिंपळासकोट आहे. डोंबिवली पश्चिमवरून सर्वात जवळचा मार्ग म्हणजे दिवा वसई रेल्वे लाईनवर असलेला 7 पूल. हा पूल ओलांडून 1 किलोमीटर पिंपळासकोट म्हणजे कापरीदेव आहे. या दोन्ही मार्गाने जाताना आपण पिंपळास गावात जात नाही. गावाच्या बाहेर टेकडीच्या खाली स्मशान आहे. त्याला लागूनच टेकडीवर जाणारी एक पाऊलवाट आहे. तर असा हा किल्ला नामशेष होत चालला आहे. त्याला वाचवण्याचा पुरेपूर काही संघटना, दुर्गवेडे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाने यशही येईल आणि आपण सगळ्यांनी त्यांना हातभार लावला पाहिजे. ही कळकळीची विनंती. पुन्हा आपण एक नव्या अपरिचित अशा किल्ल्याला भेट देऊ. तोपर्यंत रजा घेतो. जय शिवराय.